बांधव भगिनी आणि मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि सर्व नगरसेवकांना, सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छाही देतो। पक्ष कार्यालय जसं पक्षाचं संख्याबळ मोठं आहे तसं पक्ष कार्यालय पण मोठं आहे आणि पवन कदम आपले गटनेते आहेत, त्यांनी आज बँड वगैरे गेटवर लावला होता। मुलं लग्न आहे का म्हणजे आनंदाचं वातावरण आहे आणि बरेच दिवसापासून पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाची सर्व नगरसेवक आतुरतेने वाट पाहत होते आणि मी देखील आज सगळ्यांना धन्यवाद देतो। खरं म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार, त्यांचे आशीर्वाद आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं जे काही शिकवण आहे आणि त्यांनी या ठाणे शहरासाठी, जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रासाठी जे योगदान दिलेलं आहे आणि म्हणून या ठाण्याचा विकास धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला, याचा अभिमान आम्हाला आहे। बाळासाहेबांचे प्रेम ठाण्यावर प्रचंड होतं आणि ते वेळोवेळी त्यांनी आपल्या भाषणामध्ये देखील सिद्ध केलेलं आहे आणि म्हणूनच या ठाण्याने शिवसेनेला मोठं केलं आणि ठाणे आणि शिवसेना हे एक आगळं वेगळं नातं, एक आगळं वेगळं समीकरण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि म्हणून ठाणेकरांचं मी मनापासून अभिनंदन करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतोय। सर्व पदाधिकारी, आपले महापौर, माजी महापौर, खासदार, राज्य आपले नरेश मस्के, आपल्या ताई आहेत, जगदाळे आहेत, उपमहापौर आहेत, राम रेपाळे, सगळ्यांची नावं कुठे घेऊ आता, सगळे आहेत, सर्व नगरसेवक, ज्येष्ठ आणि नवीन नगरसेवक सर्व। आता जुन्या नगरसेवकांनी नवीन नगरसेवकांना सगळ्यांना कसा निधी आणि प्रस्ताव आणि विकास कामं करायची ते शिकवायचं आहे, नाही तर आपले जुने नगरसेवक सगळे आपल्या अंडाचा विकास करतात। आपल्या सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि ज्या विश्वासाने ठाणेकरांनी आपल्याला निवडून दिलेला आहे त्यांचा विश्वास सार्थ करण्याची संधी सर्व नगरसेवकांना मिळाली आहे, त्याचं सोनं केलं पाहिजे आणि नेहमीच ठाण्याने शिवसेनेला भरभरून साथ दिली। या ठाणेकरांनीच या ठाण्याचा एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री देखील केला आणि मी मुख्यमंत्री असताना ठाणे शहरासाठी भरघोस जे काही मला विकासाच्या प्रकल्पांच्या माध्यमातून करता आलं ते केलंय, आजही आपण करतो आहोत। ठाण्याचा विकास होतोय, रुंद रस्ते होत आहेत, कोस्टल रोड होतोय, वाहतूक कोंडी मुक्त ठाणे होणार आहे, मेट्रोचं काम सुरू आहे, इंटरनल मेट्रो सुरू आहे, अनेक विकास प्रकल्प या ठिकाणी सुरू आहेत। सगळ्याचं मी नाव घेत राहिलो तर फार वेळ लागेल आणि म्हणून विकासाचं ठाणं, शिवसेनेचं ठाणं, असे बदलतं ठाणं हे आपण पाहतोय। म्हणून या पक्ष कार्यालयातून सर्व नगरसेवकांना, सर्व पक्षाच्या नगरसेवकांना, किंबहुना ठाण्यातल्या जे कोणी आपले नागरिक आहेत त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या एक सोडवण्याचं काम या पक्ष कार्यालयातून होईल आणि हा पक्ष कार्यालय शिवसेनेचं जसं शाखा आपला आधार वाटतो लोकांना, तसंच या कार्यालयातून देखील सगळ्यांची कामं होतील असा विश्वास व्यक्त करतो। पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा, पत्रकारांना पण खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद।
सर, काल रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेतलेली आहे. जो काही खडाजंगी महापालिकेमध्ये पाहायला मिळाला होता त्याप्रमाणे आपण देखील नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांचे काही प्रश्न आपण ऐकून घेणार आहोत. हो, बैठक घेणार आणि सगळं ऐकून घेणार आणि मार्गदर्शन पण करणार. सगळं मार्गी लागेल, सर्व कामं सुरू होतील. आता कामं कुठली थांबलेली नाही, पण जे काही आहे ते सर्व मार्गी लागेल. चर्चेला जातोय मित्र पक्षांमध्ये महासभेमध्ये इथे खडाजंगी दिसून येते, तर हा विरोधी पक्ष बाजूलाच राहिले. सगळे महापौर आहेत, सगळे नगरसेवक आहेत. ठीक आहे, काही गोष्टी आहेत, गटनेते आहेत, ते शेवटी आम्ही युती म्हणून एकत्र आहोत. काही छोट्या मोठ्या कुरबुरी असतील त्या दूर केल्या जातील. ठीक आहे. पुन्हा एकदा भेटून गेले नागेश